नमस्कार. बोलबिडूमध्ये सर्वांचे स्वागत. दिल्लीमध्ये सध्या कॅबिनेट रिशफलची चर्चा जोरात आहे. कारण अलीकडच्या काळात एक तर राजकीय घडामोडी बऱ्याच घडल्या आहेत. एन-डी-एचं एक्सपान्शन झालं आहे. एन-डी-एची वाढ झाली आहे. त्याच्यात तृणमूल काँग्रेस आलं आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाची वाढ झाली आहे. त्यांच्यात 6 नवे खासदार आलेले आहेत. द्रमुक पक्ष कदाचित एन-डी-ए बरोबर येण्याची शक्यता आहे. तो सामील होईल असं नाही, पण कदाचित ते मदत करण्याची शक्यता आहे. तर या सगळ्या घडामोडींच्या भूमीवर रिशफल म्हणजे मंत्रिमंडळ पुनर्रचनेची चर्चा जोरात सुरू आहे. एक तर नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मला आता 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. याच महिन्यात 2 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे एक 2 वर्षानंतर साधारण रिशफल करणं, भाकरी फिरवणं हा प्रयोग अनेक पंतप्रधान करत असतात. मोदींनीही पूर्वी ते केलेले आहेत. त्यामुळे त्यासाठीही कदाचित पुनर्रचना होऊ शकते, पुनर्मांडणी होऊ शकते. आणखी एक कारण म्हणजे राज्यसभेतले काही सदस्य जे मंत्री होते ते निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातल्या जागा रिकाम्या झालेल्या आहेत. जॉर्ज कुरियन हे त्यातले एक प्रमुख नाव, जे केरळमधले एक वजनदार नेते होते आणि ते ख्रिश्चन आहेत, त्यामुळे मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्ट्री ते सांभाळत होते. त्यांना आत्ताच्या राज्यसभेमध्ये त्यांचं सदस्यत्व म्हणजे त्यांना पुन्हा निवडणूक लढवू दिली नाही किंवा त्यांचं सदस्यत्व संपलं केरळमधलं. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्याचप्रमाणे पंजाबमधल्या एका खासदारांचाही राजीनामा झालेला आहे. थोडक्यात म्हणजे मंत्रिमंडळातल्या काही जागा ह्या रिकाम्या झालेल्या आहेत. ह्या भरणं अत्यावश्यक आहे. याचबरोबर आता हे तृणमूल काँग्रेस यांचे 20 खासदार म्हणजे ते दुसऱ्या पक्षात गेलेत आणि त्या पक्षातनं ते एन-डी-एत येणार आहेत. आता 20 खासदार जर का ते एन-डी-एत सामील झाले, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की ते एन-डी-एतच आहेत असं, तर नक्कीच ते जास्त कॅबिनेट जागांचा आग्रह धरतील. कारण काही काही लहान पक्षांना सुद्धा जर का एक कॅबिनेटची जागा मिळाली असेल, तर म्हणजे तृणमूल काँग्रेस किमान 2 कॅबिनेट मंत्र्यांची अपेक्षा धरतील. म्हणजे 2 अशी खाती की ज्याला कॅबिनेट मंत्री आहे. शिवाय राज्यमंत्री म्हणजे राज्यमंत्रीपदाचीही ते अपेक्षा करतील. त्यामुळे तो एक प्रश्न मोदींना सोडवायचा आहे, मोदी आणि शहा यांना. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेनी जे 6 खासदार आणलेत आणि त्याच्यासाठी श्रीकांत शिंदेनी भरपूर प्रयत्न केले आणि त्यांनी त्यांचं एक पॉलिटिकल एक्सपर्टाईज किंवा त्यांनी वेगळ्या पद्धतीने डावपेच टाकून उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पाडलं आणि हे खासदार आपल्याकडे आणले. त्याची किंमतही काही प्रमाणात चुकवावी लागेल. म्हणजे श्रीकांत शिंदे किंवा या खासदारांपैकी कोणाला तरी मंत्रिमंडळात घ्यावं लागेल, अशी चर्चा दिल्लीत आहे. सध्याच्या घडीला दिल्लीत असं बोललं जात आहे की हरदीप सिंग पुरी म्हणा, धर्मेंद्र प्रधान म्हणा, यासारख्या मंत्र्यांना कदाचित डच्चू दिला जाऊ शकतो. मला त्याची शक्यता कमी वाटते. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात कॉकरोच पार्टीचं आंदोलन सुरू आहे. कालपासनं काँग्रेसने आता आंदोलन करायचं ठरवलं आहे आणि पुढील 1 महिना ते विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन सरकारला धारेवर धरणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ते आंदोलनं करणार आहेत आणि संसदेला पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये घेरावही घालणार आहेत. त्यामुळे आणि तिथे मागणी सर्वत्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हीच मुख्य राहणार आहे. परंतु नरेंद्र मोदींच्या काम करण्याची एक पद्धत लक्षात घेता ते सहजासहजी कोणत्याही दबावाखाली एकतर निर्णय घेत नाहीत आणि कुठल्या आपल्या मंत्र्यालाही काढून टाकत नाहीत. खूपच मोठी घटना असेल, खूपच मोठं सरकारवर डाग पडत असेल तर गोष्ट वेगळी. कारण आत्ता धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात महिनाभर आंदोलनं वेगवेगळ्या पातळीवर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना सुद्धा अलीकडे जेव्हा कॅबिनेटमधल्या सर्व मंत्र्यांनी, सर्व राज्यमंत्र्यांनी सुद्धा पंतप्रधानांसमोर आपापल्या कामाचं प्रेझेंटेशन केलं, तेव्हाही धर्मेंद्र प्रधानांवर मोदी यांनी काहीही टीका केली नाही असं सांगतात. दुसरा भाग म्हणजे नीटची फेरपरीक्षा जी गेल्या आठवड्यात पार पडली, नुकतीच पार पडली. त्यानंतर पंतप्रधानांनी उघडपणे धर्मेंद्र प्रधान यांचं कौतुक केलं की तुम्ही ही नीटची फेरपरीक्षा व्यवस्थित पार पाडलीत, यावेळी कुठेही लीक झालं नाही, अर्थात म्हणजे प्रोसेस तुम्ही चांगली राबवली. हे उघडपणे पंतप्रधानांनी ट्विट केलेलं लक्षात घेता धर्मेंद्र प्रधान यांना एवढ्यात धक्का दिला जाईल असं मला तरी वाटत नाही. दुसरा भाग असा की धर्मेंद्र प्रधान हे पक्षासाठी खूप मोठी कामगिरी बजावतात. विशेषतः बंगालमध्ये त्यांनी कामगिरी बजावली होती, आधी ओरिसामध्ये बजावली होती. त्यामुळे त्यांचं एक वेगळं वजन पक्षातही आहे आणि मंत्रिमंडळातही आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला जरा शंका आहे. परंतु
आता परिस्थिती अशी आहे की जर का त्यांच्या विरोधातलं वातावरण खूपच तापत गेलं आणि त्यासाठी त्यांनाच जबाबदार धरलं गेलं, तर मात्र नरेंद्र मोदी त्यांचा राजीनामा कदाचित घेऊ शकतात. पण दबावाखाली ते घेतील असं मला वाटत नाही. याचं कारण असं की मोदींच्या मंत्रिमंडळातील एकाला तरी मी घरी बसवला, असं विरोधी पक्षांना म्हणायला संधी मिळेल असा कोणताही निर्णय मोदी कधी घेत नाहीत. हे त्यांचा अगदी गुजरातपासून जी त्यांची कारकीर्द पाहिली तर लक्षात येतं. त्यांना जेव्हा वाटतं की हा एखादा मंत्री जावा किंवा हा अकार्यक्षम आहे, हा आपल्यासाठी उपयोगी नाही, तेव्हा त्याला ते शांतपणे वेगळ्या पद्धतीने बाजूला काढतात. पण दुसऱ्याने मागणी केली म्हणून बाजूला काढणं हे त्यांच्या स्वभावात बसणारं नाही. त्याचा कदाचित धर्मेंद्र प्रधान यांना उपयोग होऊ शकतो. हेच हरदीप सिंग पुरी यांच्याबद्दल आहे. त्यांचं तर कामगिरी चांगली आहे. फक्त एप्स्टीन फाईलमध्ये दुरान्वये त्यांचं नाव आल्याचं बोललं जात होतं. पण त्यामुळे त्यांना काही मोदी मंत्रिमंडळातनं डच्चू देतील असं नाही. मला मुख्यतः असं वाटतं की मोदी एक्सपान्शन करतील, म्हणजे विस्तार करतील आणि हे जे गट आहेत म्हणजे तृणमूल काँग्रेस आहे, एकनाथ शिंदेंचा गट आहे, यांना कदाचित सामावून घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचबरोबर पक्षातनं म्हणजे मंत्रिमंडळातनं ज्या लोकांना पक्षाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत, उदाहरणार्थ दिल्लीचे अध्यक्ष, दिल्लीला ज्यांना दिल्ली भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ज्यांना केलं गेलं ते पंकज आपले सॉरी त्यांना त्यांची जागा कदाचित भरली जाईल. पंकज चौधरी यांना उत्तर प्रदेशचं अध्यक्ष केलं गेलं, पक्षाचं अध्यक्ष केलं गेलं, प्रदेश अध्यक्ष ज्याला म्हणतो, त्यांची जागा ते अर्थ राज्यमंत्री होते, ती जागा भरली जाईल. हर्ष मल्होत्रा यांना दिल्लीचं प्रदेशाध्यक्षपद दिलं गेलं, त्यांची जागा भरली जाईल आणि या सर्व ठिकाणी तरुण वर्गाला आपल्याकडे आपल्या मंत्रिमंडळात घेण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करतील असं आत्ताच्या घडीला वाटतं. कारण एकीकडे नितीन नबीन यांच्याकडे पक्षाचा कारभार दिल्यानंतर म्हणजे ते पक्षाध्यक्ष झाल्यानंतर भाजपच्या संघटनात्मक पातळीवर मोठे बदल सुरू आहेत आणि तिथे नव्या तरुणांना, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे प्रयत्न पक्षाकडनं होत आहेत. बॅलन्स करण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे अनुभवी पण ठेवायचे आणि नवीन टीम पण आणायची. या नव्या टीमला अनुभवी लोकांच्या हाताखाली तयार करायचं आणि त्यातून पुढची टीम घडवायची. ही जी एक संघ परिवाराचे काम करण्याची पद्धत आहे, जी भारतीय जनता पक्षात मोदी राबवतात, त्याच पद्धतीने हे काम चालू होईल. परंतु आत्ता खरं म्हणाल तर नरेंद्र मोदींसमोर आव्हानं आहेत, ती खूप मोठी आणि व्यापक आहेत. ती 3 पातळीवर आहेत. एक तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आहेत, एक आर्थिक पातळीवर आहेत आणि दुसरं म्हणजे सरकारची कार्यक्षमता म्हणजे प्रशासकीय पातळीवरही आहेत. मोदींचा आजपर्यंतचा कारभार बघता असं म्हटलं जातं नेहमी मोदींना की ते ही इज अ पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह. म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रात, कंपन्यांच्या क्षेत्रात जसा एखादा CEO काम करतो तसे ते राजकीय क्षेत्रातही काम करतात आणि त्यांच्या कारभारात एक 2 प्रकारचे भेद दिसतात की एका बाजूला ज्याला आपण म्हणतो ग्रासरूट पॉलिटिशियन म्हणजे जमिनीवर असणारे नेते, राजकीय नेते, त्यांना स्थान द्यायचं. पण त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला मोदींच्याबद्दल असं गमतीने म्हटलं जातं दिल्लीत की ते बाबू ब्रिगेड त्यांची आहे. म्हणजे हुशार नोकरशहा आपल्याकडे घ्यायचे आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून आपला कारभार कार्यक्षम करायचा. आत्ता मात्र स्थिती अशी आहे की ज्या पद्धतीची कार्यक्षमता मोदींना स्वतः अपेक्षित होती किंवा ज्या पद्धतीची कार्यक्षमता मोदी दाखवतील असं जनतेला वाटत होतं, त्याच्यात कुठे ना कुठेतरी त्याचा स्तर खालावलेला दिसतो आपल्याला. मग ते वेगवेगळ्या पातळीवर आहे. आणि दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजीमुळे, विशेषतः AIमुळे खूप मोठी आव्हानं आर्थिक क्षेत्रात याच्यात प्रोडक्शन म्हणजे ज्याला आपण इंजिनिअरिंग वगैरे म्हणतो, या क्षेत्रात सर्वत्र उभी राहिलेली आहेत आणि ती आव्हानं समजून घेण्याची, त्याच्यावर उत्तरं काढण्याची क्षमता असणारे टेक्नोक्रॅट हे मोदींच्या सरकारमध्ये आता मोदींना त्यांची गरज आहे. जसं शशिकांत दास हे RBIचे गव्हर्नर अनेक वर्ष होते, त्यानंतर मोदींनी PMOमध्ये घेतलं. आता असं म्हटलं जात आहे की कदाचित निर्मला सीतारामन यांच्याकडची जी अर्थ खात्याची जबाबदारी ही शशिकांत दास यांच्याकडे दिली जाईल, ही शक्यता आहे. हे आत्तापर्यंत याच्याबद्दल बोललं गेलेलं नाही, पण ही एक शक्यता आहे यासाठी की आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः या सध्याच्या युद्धामुळे आणि अमेरिकेच्या टॅरिफमुळे जे प्रश्न निर्माण झाले
ते प्रश्न सोडवण्यासाठी जसे परराष्ट्र मंत्रालयाकडनं वेगवेगळ्या प्रयत्नांची किंवा डावपेचांची गरज आहे, तशीच गरज आर्थिक क्षेत्रातनं पण आहे. म्हणजे नरसिंह राव यांच्या काळात मनमोहन सिंगांनी जी जबाबदारी उचलली होती, कारण तेव्हा भारत अतिशय अडचणीत होता आर्थिक स्थितीत, आंतरराष्ट्रीय मार्केटमधनं भारताला मदत मिळेल अशा काही गोष्टी करणं हे आवश्यक होतं. तशी धोरणं आखणं, ती राबवणं, कार्यक्षमतेने राबवणं हे आवश्यक होतं. अशा कामासाठी शशिकांत दास यांचा PMOपेक्षा अर्थमंत्री म्हणून अधिक उपयोग होईल की काय, असा विचार दिल्लीत चालू आहे असं बोललं जातं. आणि कदाचित त्यांच्याकडे अर्थ खातं सोपवून सीतारामन यांच्याकडे HRD सारखं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून त्यांना काम दिलं जाऊ शकतं. तेही अतिशय महत्त्वाचं खातं आहे. अर्थ खाते इतकं त्याला वलय नसलं तरी ते अतिशय महत्त्वाचं आणि मूलभूत काम करणारं असं खातं आहे. त्यामुळे कदाचित ते त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं. पण मुख्यतः जे मगाशी म्हटलं की आपल्याला जे एक ब्युरोक्रॅटिक म्हणजे नोकरशाहीमधनं एक्सपर्ट आपल्याकडे आणायचे आणि ही जी नवी आव्हानं, विशेषतः AIचं आव्हान, आर्थिक आव्हान आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचं आव्हान, यांना तोंड देणारे चेहरे किंवा यांना तोंड देणारे एक्सपर्ट हे आपल्या मंत्रिमंडळात असावेत, या दृष्टीने मोदी शोधाशोध करत आहेत असं म्हटलं जातं. मोदींबद्दल एक असं नेहमी सांगितलं जातं की मोदी नेहमी असं म्हणतात की राजकारणातनं रिफॉर्म होतात. म्हणजे पॉलिटिशियन जो असतो, राजकीय नेता रिफॉर्म करतो, पण ब्युरोक्रॅट जे असतात ते परफॉर्म करतात. आणि मोदींचा भर रिफॉर्म आणि परफॉर्म या दोन्हीचा बॅलन्स करण्यावर असतं. झालंय असं आत्ता की परफॉर्मन्सच्या पातळीवर अनेक ठिकाणी मगाशी म्हटलं तसं थोडासा स्तर खाली यायला लागला आहे. नीट परीक्षा हे त्याचं उदाहरण आहे. जलजीवन मिशन ज्या पद्धतीने राबवायला जायला हवं होतं तसं ते राबवलं जात नाही आहे. त्याच्यानंतर कौशल्य विकास ह्याच्यावर प्रचंड मोठा खर्च सरकारने केला, परंतु त्यामध्ये बराच गफला झाल्याचं सांगितलं जात आहे. अगदी सरकारशी संबंधित नसलं तरी सर्वसामान्यांच्या मनात बसलेला विषय म्हणजे राम मंदिरातली चंदाचोरी. ही सुद्धा एक प्रोसेसचा म्हणजे कार्यक्षमता खालावल्याचा विषय आहे आणि तिथे सर्वत्र जसे तिथले चंपत राय यांच्यावर आक्षेप घेतला जातोय, तसेच राम मंदिराच्या उभारणीमध्ये नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू नृपेन मिश्रा यांचाही तिथे सहभाग होता, जे PMOमध्ये 5 वर्ष मोदींचे अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून काम करत होते. त्यामुळे नोकरशा दरवेळी उत्तम परफॉर्म करतातच असं सांगता येत नाही. दुसरा भाग असा की जागतिक घडामोडी किंवा विशेषतः टेक्नॉलॉजीतल्या घडामोडी ह्या इतक्या वेगाने घडत आहेत. म्हणजे आत्ता आपण दक्षिण आशियातील अनेक देशांमधल्या घडामोडी पाहिल्या तर तिथे या पद्धतीचं रिशफल, मंत्रिमंडळातलं रिशफल आणि अन्य गोष्टी रिफॉर्म हे वेगाने सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी टेक्नोक्रॅट्स यांना घेतलं जातं. जसं मी मगाशी म्हटलं की जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि त्यांच्यासमोर जेव्हा लक्षात आलं, त्यांना पहिल्याच दिवशी कॅबिनेट सेक्रेटरीने त्यांना दाखवलं की भारताची आर्थिक स्थिती किती बिकट झालेली आहे, सोनं गहाण ठेवायला लागलेलं आहे, म्हणजे टाळं लावायची वेळ येणार आहे सरकारच्या कारभाराला, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा निर्णय घेतला की आपल्याला राजकीय नेतृत्व करणारा अर्थमंत्री नको, तर अर्थशास्त्राची जाण असणारा आणि टेक्नॉलॉजीची जाण असणारा असा माणूस पाहिजे. तुम्ही पुढे बघाल तर मनमोहन सिंगांच्या काळात सुद्धा नंदन निलकणींसारख्या टेक्नॉलॉजीमध्ये एक मोठ्या पदावर किंवा टेक्नॉलॉजीत ज्यांचा प्रभाव आहे, ज्यांना त्याची जाण आहे आणि उत्तम कार्यक्षम टेक्नोक्रॅट म्हणून ज्यांची ओळख आहे, अशांना मनमोहन सिंगांनी आपल्याकडे घेतलं होतं. त्यातनं आधार वगैरे अनेक सुधारणा झाल्या, ज्याचा फायदा पुढे नरेंद्र मोदींना DBTसाठी मिळाला. त्यामुळे टेक्नोक्रॅट हुशार आपल्या मंत्रिमंडळात असणं आणि त्याचा बॅलन्स करणं, म्हणजे एकीकडे भारतीय जनता पक्षाची सत्ता कायम राहावी यासाठी अमित शहा वेगळ्या पद्धतीने राजकीय प्रयत्न करत आहेत. संघटना बांधणी असो, प्रचार असो, तरुण वर्गाला बरोबर घेणं असो, ते संघटनात्मक पातळीवर राजकीय काम आहे. दुसऱ्या बाजूला ही जी आव्हानं नवीन उभी राहत आहेत, हे मुख्यतः आर्थिक, टेक्नॉलॉजिकल आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातली असल्यामुळे तिथे नरेंद्र मोदींना आता तरुण म्हणजे 40-50च्या पुढचे, पण ज्यांना या घडामोडींचं भान आहे आणि मुख्यतः टेक्नॉलॉजी ज्यांना गम्य आहे, असा माणूस अशी माणसं त्यांना हवी आहेत. आत्ता वैष्णव हे एक मंत्री त्यांच्याबरोबर आहेत, जे रेल्वे आणि IT बघतात, पण त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे हे रिशफल होण्यामागे एक कारण असंही आहे की जबाबदाऱ्यांचं वाटप करणं, प्रत्येक मंत्र्याला ठराविक खात्यावरच फोकस करता येईल अशा पद्धतीचं काम देणं
अशा पद्धतीचं एक रिव्हॅल्युएशन किंवा पुनर्मांडणी आणि पुनर्रचना या दोन्ही गोष्टी नरेंद्र मोदींना कराव्या लागत आहेत किंवा कराव्या लागणार आहेत. ते फक्त आता या आठवड्यात करतात का अजून काही दिवसांनी करतात का पावसाळी अधिवेशनानंतर करतात हे बघावं लागेल. पावसाळी अधिवेशन उंबरठ्यावर आलेलं असताना आत्ताचा आठवडा म्हणजे या रविवारपासून चालू होणारा आठवडा हाच खरा कॅबिनेट रिशफल किंवा कॅबिनेटमधले बदल करायला हा सोयीस्कर आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या डोक्यात नेमकं काय आहे आणि ते काय करू इच्छितात, ते कोणती माणसं त्यांनी निवडलेली आहेत, हुडकलेली आहेत आणि त्यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या देतात, संघटना आणि सरकार यामध्ये बॅलन्स कसा करतात, याबद्दल स्वतः नरेंद्र मोदींशिवाय कोणीही सांगू शकत नाही. सगळ्यांनी आपापल्या अटकळी बांधायच्या असतात. काही त्यातल्या बरोबर ठरतात, काही चुकीच्या ठरतात. त्यामुळे याबद्दल ठामपणे आत्ता आपल्याला काहीच बोलता येणार नाही. मात्र भारतासमोरचे आव्हानं लक्षात घेता नव्या चेहऱ्याची कार्यक्षम मंत्रिमंडळाची केंद्रीय मंत्रिमंडळाची भारताला गरज आहे एवढं आपण नक्की म्हणू शकतो. धन्यवाद.